नमस्कार मित्रांनो, ट्रेड हंटर मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर भरपूर जणांचे प्रश्न आहेत, फॉरेक्स मार्केटमध्ये सगळ्यात मस्त ब्रोकर कोणता आहे. तर मी गेल्या 10-15 दिवसापासून सगळे ब्रोकर टेस्ट केलेत. त्यापैकी एक बेस्ट ब्रोकर मी शोधून आणला तुमच्यासाठी, ज्यामध्ये पैसे टाकण्यासाठी, डिपॉझिट करण्यासाठी किंवा विथड्रॉ करण्यासाठी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तर तो ब्रोकर आहे एक्सएम ब्रोकर. तर एक्सएम ब्रोकरमध्ये अकाउंट कसं ओपनिंग करायचं हे सर्व A to Z प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की गुगलवर यायचं आहे. हे तुम्ही मोबाईलमध्ये करा किंवा PC मध्ये करा, सेम प्रोसेस आहे. ओके, तर गुगलमध्ये जायचं आणि तुम्हाला काय करायचं आहे, एक्सएम ब्रोकर म्हणून सर्च करायचं आहे. ओके, एक्सएम ब्रोकर सर्च केल्यानंतर पहिल्या जर सर्च रिझल्टमध्ये फर्स्ट रिझल्ट येईल त्याच्यावर क्लिक करा. तुम्ही क्लिक केल्यानंतर एक्सेप्ट ऑल करा. जे प्रायव्हसी असतील, कुकीज वगैरे असतील ते आपण अलाउ करतो त्यांच्यासाठी. ओके, तर फर्स्ट बघा इथं ओपन एन अकाउंट म्हणून असा मेसेज येईल तुम्हाला. ओके, मोबाईलवर डायरेक्ट एक पॉपअप शो होतो की डाउनलोड ॲप म्हणून, बरोबर का. ते क्लोज करायचं आहे. ॲप डायरेक्ट डाउनलोड नाही करायचं, पहिल्यांदा अकाउंट ओपनिंग करायचं. ओके, मोबाईलवर पॉपअप येईल, तो पॉपअप क्लोज करून डायरेक्ट ओपन एन अकाउंट असं तुम्हाला दिसून येईल मोबाईलमध्ये. ओके, तर ओपन एन अकाउंटवर आपण क्लिक करणार आहोत. ओके, ओपन इन अकाउंटवर क्लिक केल्यानंतर प्रायव्हसी वगैरे आहे ते एक्सेप्ट ऑल करायचं, कुकीज वगैरे नेहमीप्रमाणे पहिल्यांदा केलं तसं सेम. तर पहिल्यांदा इथं बघा आपल्याला इंटरफेस येतो असा. ओके, हा इंटरफेस येतो. जसं तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकला जेव्हा साईनअप करता, बरोबर, त्यावेळेस जे प्रोसेस येते तुम्हाला ती सेम प्रोसेस इथं करायची. ओके, तर पहिली गोष्ट काय येतं बघा, तुम्हाला कंट्री सिलेक्ट करायची, म्हणजे देश, कोणत्या देशात राहता तुम्ही. ओके, तर आपला देश कोणता आहे, इंडिया. ओके, आपण भारतात राहतो त्यामुळे आपण इंडिया, डिफॉल्ट बाय डिफॉल्ट इंडियाच येईल, इंडियाच राहू द्या. ओके, त्यानंतर दुसरं येतं ईमेल ॲड्रेस. इथं तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. ओके, आणि त्यानंतर येतं पासवर्ड. ओके, पासवर्डमध्ये तुम्हाला कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, स्पेशल कॅरेक्टर काय असतील ते ॲड करून तुम्हाला साईनअप करायचं. ओके, तर मी इथं तुम्हाला साईनअप करून दाखवतो. मी ईमेल ॲड्रेस वगैरे इथं माझा हाईड करतो. ओके, तर मी माझा ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड फिल केलेला आहे इथं. त्यानंतर इथं बघा ॲग्री टू रिसीव्ह न्यूज लेटर, कंपनी न्यूज अँड प्रोडक्ट अपडेट्स. ओके, तर याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. ओके, फॉरेक्स मार्केट आपल्यासाठी नवीन आहे, तर त्यामुळे त्यांचे काय असतील ती न्यूज वगैरे ना ते आपल्याला रेग्युलर यावं, की काय अपडेट असतील ॲपच्या किंवा काय ऑफर चालू असतील. ओके, तर ते आपल्याला मिळत राहावे. बोनस ऑफर जास्त चालू असतात एक्सएम ब्रोकरवर. ओके, तर त्या ऑफर आपल्याला येत राहावं, त्यामुळे मी ॲग्रीवर क्लिक करतोय आणि रजिस्टरवर क्लिक करतोय. ओके, रजिस्टर केल्यानंतर असा एक इंटरफेस तुमच्यासमोर येईल, ज्यामध्ये तुम्हाला काय दाखवलं आहे की प्लीज चेक युअर ईमेल. ओके, तर ईमेल, आपला जो ईमेल आपण दिलेला आहे ना साईनअप करताना, त्या ईमेलवर एक मेल आलेला असेल तुम्हाला. त्या मेलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये व्हेरीफाय अकाउंट असं एक टॅब असेल, त्याच्यावर क्लिक करून तुमचं अकाउंट व्हेरीफाय करायचं आहे. तुम्हाला दाखवतो मी. ओके, तर इथं बघा आपल्याला एक ईमेल आलेला आहे. ओके, तर बघा ही व्हेरीफाय ईमेल म्हणून एक टॅब आला, बरोबर का. ओके, हा ईमेल आला आहे, मी क्लिक करतो ईमेलवर. व्हेरीफाय ईमेल म्हणून एक टॅब आला, बरोबर. मी इथं क्लिक करतो व्हेरीफाय ईमेलवर. व्हेरीफाय ईमेलवर क्लिक केल्यावर बघा युअर ईमेल ॲड्रेस इज व्हेरीफाईड. ओके, वी आर सेटिंग अप युअर अकाउंट अँड टेकिंग यू टू द होम पेज. तर आता हे होम पेज आलेलं आहे. ओके, नॉर्मल प्रोसेस आहे, तुम्हाला कळले असेल अकाउंट ओपनिंगची. ओके, तर हा पूर्ण इंटरफेस आला आहे. हे होम पेज आहे एक्सएम ब्रोकरचं जेव्हा तुम्ही लॉग इन करता. ओके, तर ह्यामध्ये आता तुम्हाला सांगतो काय काय गोष्टी आहेत, काय काय गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, बरोबर. तर ह्याच्यामध्ये विषय तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही हा इंटरफेस तुमच्या समोर येईल ना, त्यावेळेस तुम्हाला रिअल मनी, जे रिअल अकाउंट असेल तुमचं, त्याचं तुम्हाला इथं डॉलर वगैरे शो करेल. हे नवीन अकाउंट आहे, मी आणखीन माझ्या जे मेन अकाउंट आहे त्याच्यामध्ये पण आणखीन पैसे ॲड नाही केलेले. आणि हे अकाउंट जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी, मी रजिस्टर प्रोसेस दाखवण्यासाठी खास मी फक्त तुम्हाला दाखवतोय. ओके, तर लक्षात घ्या, हे पूर्ण ओपन झालं, बरोबर. हे पूर्ण त्यांचं इंटरफेस आहे, त्यांचं होम पेज आहे. ओके, हे आता हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही एक डेमो अकाउंट पण काढू शकता. ओके, हे डेमो अकाउंट काढू शकता. ऑलरेडी डेमो अकाउंट यांनी मला दिलेलं आहे, बरोबर. तर तुम्हाला जर डेमो अकाउंटवर ट्रेड करायचं तर आपला क्लास होईल, किंवा त्यानंतर जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, किंवा मी कॉल देईल, आता आज उद्यापासून कॉल देईल, जर तुम्हाला ते कॉल पिकअप करायचे असेल तर तुम्ही डेमो अकाउंटवरून स्टार्ट करू शकता. तर रिअल अकाउंट, रिअल लिहिलेलं आहे इथं, त्या शेजारी एक डेमो लिहिलेलं आहे, बघा इथं डेमो लिहिलं आहे, बरोबर का. तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. ओके,
म्हणजे मी क्लिक करतोय, ऑलरेडी डेमो अकाउंट त्यांनी मला एक दिलेलं आहे. ओके, मी साईनअप केलं एक डेमो अकाउंट मला भेटलेलं आहे. जर तुमच्यात जर नाही शो झालं तर बघा इथं बघा एक प्लस आयकॉन दिसेल तुम्हाला, ओपन डेमो अकाउंट असं एक ऑप्शन येईल तुम्हाला, ओपन डेमो अकाउंट. इथं ओपन ॲडिशनल अकाउंट येते, तुम्हाला ओपन डेमो अकाउंट येईल आणि प्लसचा आयकॉन आहे बरोबर का. तर त्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं डेमो अकाउंट तुमचं बनवू शकता. तर पहिली गोष्ट काय की सेटअप युअर ट्रेडिंग अकाउंट बरोबर. तर इथं MT5 सिलेक्ट करायचं. ओके, MT5 सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्ही आला की हे स्टँडर्ड अकाउंट ठेवायचे. ओके, स्टँडर्डवर ठेवायचे, जे डिफॉल्ट आहे तेच ठेवा. लेवरेज आहे ते आहे तसंच ठेवा. ओके, त्यानंतर USD सेम ठेवा. आता इन्व्हेस्टमेंट अमाऊंट याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ह्याने तुम्हाला जेवढी अमाऊंट ॲड करायची डेमो अकाउंटमध्ये तेवढे ठेवू शकता तुम्ही. ओके, तुम्ही $10,000 ठेवू शकता, $1,000, $3,000, $5,000, $25,000 आहे, 1,00,000 आहे, 50,000 आहे. ओके, तुम्ही तुमच्या मनाने तुमची अमाऊंट इथं ॲड करू शकता. ओके, म्हणजे डेमो ट्रेड म्हणजे व्हिज्युअल मनी मिळाल तुम्हाला डेमो ट्रेड करण्यासाठी. ओके, तर यानंतर इथं मी $1,000 ठेवतोय की $1,000 माझ्या डेमो अकाउंटमध्ये ॲड हो. ओके, आणि त्यानंतर काय करायचं, कंटिन्यूवर क्लिक करायचं. ओके, कंटिन्यूवर काय करायचं, क्लिक करायचं. आता मी इथं कंटिन्यूवर क्लिक करतो. आता मला इथं माझा पासवर्ड टाकायचा. ओके, आणि पासवर्ड टाकल्यानंतर कंप्लीटवर क्लिक करायचं. ओके, बघा आता आपलं एक काय झालेलं आहे, डेमो अकाउंट एक रेडी झालेलं आहे. ओके, 2 मिनिटं. आता आपलं इथे तुम्ही बघू शकता आपलं डेमो अकाउंट इथं ओके रेडी झालेलं आहे. हां, आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला ह्याच्या पुढची प्रोसेस मी मोबाईलमध्ये दाखवेल. ओके, ह्याची पुढची प्रोसेस मी मोबाईलमध्ये दाखवेल. त्याच्या आधी काय करूया आपण, याचा एक स्क्रीनशॉट काढून घेऊया किंवा ही डिटेल्स आपण सेव्ह करून ठेवूया आपल्याकडे. ओके, मी एक स्क्रीनशॉट काढून घेतो याचा, किंवा हे जे आहे मेटा ट्रेडर लॉग इन वगैरे असेल तुम्ही कॉपी करून घेऊ शकता. ओके, लक्षात घ्या ह्या गोष्टी 3. आता पुन्हा मी माघार येतो मेंबर एरियामध्ये. ओके, तर ह्याच्यामध्ये बघा आता डेमो अकाउंट मी आत्ता जस्ट काढलेलं हे डेमो अकाउंट. ओके, हे डेमो अकाउंट झालं आपलं. आणि रिअल अकाउंटला आणखी मी काय पेमेंट ॲड केलेलं नाही आहे, हे नवीन अकाउंट आहे, जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे करतो. ओके, तर आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये इंटरप्रेस नॉर्मल आहे, जसं तुम्ही ह्याच्यामध्ये झिरोदा वगैरे ह्याच्यामध्ये करता तसंच इंटरफेस आहे, वेगळं काहीच नाही आहे. तुम्ही तर डिपॉझिट ह्याच्यावर क्लिक करून तुम्ही डिपॉझिट करू शकता. ओके, डिपॉझिट करायच्यासाठी तुम्हाला सगळं पूर्ण डिटेल्स आता इथं फिल करावं लागतील. जे तुमचं नाव असेल, तुमचं मिडल नेम असेल, तुमचं लास्ट नेम असेल, डेट ऑफ बर्थ टाकायची आणि फोन नंबर टाकून कंटिन्यू करायचं. त्यानंतर ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही तुमचे अमाऊंट तुमच्या ह्याच्यात डिपॉझिट करू शकता. आणि विड्रॉवल पण सेम आहे पैसे काढण्यासाठी. ओके, त्यानंतर पण व्हेरीफाय अकाउंटवर जेव्हा तुम्ही याच्यावर क्लिक करता तेव्हा ती पण प्रोसेस तुमची इझिली कंप्लीट होऊन जाते. ओके, इथपर्यंत आलं लक्षात तुम्हाला. आता लक्षात घ्या की प्रत्येक अकाउंटला व्हेरीफाईड करायची गरज असते. का, तर तुमचं अकाउंट रिअल कोण पर्सन यूज करतंय ते त्यांना बघायचं असतं बरोबर. व्हेरीफाय करणं किंवा होणं हे नॉर्मल आहे. एंजल 1मध्ये पण आपण व्हेरीफाय करतो, झिरोदामध्ये पण व्हेरीफाय करतो, धनमध्ये पण व्हेरीफाय करतो. तुम्ही जेव्हा अकाउंट ओपनिंग केलं असेल बँक निफ्टीची ट्रेड घेण्यासाठी डीमॅट अकाउंट, त्या टायमिंगला तुम्ही व्हेरीफाईड केलं असेल. ओके, तशीच सेम प्रोसेस आहे. तुम्ही व्हेरीफाय नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण डिटेल्स टाकायचे. मी तर नॉर्मली तुम्हाला डिटेल्स टाकून दाखवतो. ओके, तर तुम्ही इथं डिटेल्स टाकल्यानंतर कंटिन्यूचं ऑप्शन तुमच्यासमोर आलेलं आहे. ओके, पण त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर ॲड्रेस टाकायचा तुम्हाला, सिटी, स्ट्रीट नंबर, पोस्टल कोड. स्ट्रीट नंबर काही टाकू शकता, सिटी टाका. ॲड्रेस पण तुम्ही तुमच्या याने टाकू शकता, तुमचा जो ॲड्रेस आहे तो टाकला तरी चालून जाईल, असं काय वेगळं नाही आहे. मी तर नॉर्मली तुम्हाला दाखवण्यासाठी करून देतोय. ओके, ओके, मी सगळे डिटेल्स टाकलेले आहेत आणि ॲड फायनान्शियल डिटेल्स समोरची जी पुढची स्टेप आहे ती आलेली आहे, त्याच्यावर मी क्लिक करतो. ओके, तर तुम्हाला समोर हे युआर इन्व्हेस्टर प्रोफाईल असं ऑप्शन येईल. इथं तुम्ही नो क्लिक करा, येस क्लिक करा, काही चालते. मी येस क्लिक करेल, नो क्लिक करेल, काही वेगळं नाही याच्यावर. ओके, मी येस क्लिक करतो, कंटिन्यूवर क्लिक करतो. ओके, त्याच्या पुढची प्रोसेस येते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि आयडेंटिटी कार्ड द्यायला लागतं. ओके, तर मी प्रिफर करतो तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स द्या, फास्ट व्हेरीफाईड होईल तुमचं अकाउंट. ओके,
तर व्हेरीफाय आयडेंटिटी येते. ओके, तर तुम्ही मोबाईलवरच करा, हे पीसीवर होणार नाही. ओके, तर ही प्रोसेस इथपर्यंत आहे. आणि नंतर तुम्ही जर स्टार्ट व्हेरिफिकेशनवर क्लिक केलं तर मोबाईलमध्ये असं इंटरफेस येईल की स्टार्ट व्हेरिफिकेशन. ओके, आणि इथं स्टार्टचं ऑप्शन येईल. ओके, रेड कलरमध्ये बघा, हे तुम्ही जेव्हा स्टार्ट कराल तेव्हा इथे येऊन जाईल की बाबा तुम्हाला कोणते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे. तुमचं पासपोर्ट सबमिट करायचं, ड्रायव्हिंग लायसन्स सबमिट करायचं, आयडेंटिटी कार्ड सबमिट करायचं. मी रेफर करतो की ड्रायव्हिंग लायसन्स सबमिट करा. ज्यांच्याकडे नसेल ड्रायव्हिंग लायसन्स तर आयडेंटिटी कार्ड सिलेक्ट करून पॅन कार्ड सिलेक्ट करा. ओके, पॅन कार्ड अपलोड करा. ओके, आधार कार्ड अपलोड नका करू, आधार कार्ड जास्त व्हॅल्युएबल नाही आहे. ओके, त्यापेक्षा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड. आयडेंटिटी कार्ड सिलेक्ट केलं तर तुम्ही पॅन कार्ड अपलोड करा आणि ड्रायव्हिंग लायसन्स मी तर प्रेफर करतो की ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही अपलोड करा. जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सवर क्लिक कराल तर तुम्हाला मोबाईलवर वेगळा इंटरफेस येणार आहे. ओके, मोबाईलवर तुम्हाला वेगळा इंटरफेस येणार आहे. जर तुम्हाला नाही समजलं तर मला कमेंट करून सांगा किंवा टेलिग्रामवर मला मेसेज करा. ओके, ही प्रोसेस इथपर्यंत आहे. याच्या पुढची एक प्रोसेस आहे. हे एक झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा किंवा पॅन कार्डचा फोटो काढा त्यावेळेस त्यानंतर मग नेक्स्ट प्रोसेस येते. नेक्स्टवर क्लिक करायचं आणि तुमचा एक सेल्फी घेतात. ओके, सेल्फी, तो सेल्फी क्लिक करायचा आहे, फोटो त्याचा क्लिक करायचा आहे, त्यानंतर अपलोड करायचं. तुमची व्हेरिफिकेशन प्रोसेस इथं डन होऊन जाते. ओके, आलं लक्षात तुम्हाला इथपर्यंत? तर आपली नेक्स्ट प्रोसेस काय राहिलेली आहे की MT5 मध्ये अकाउंट लॉग इन करायचं आहे. ओके, तर आता मी डेमो अकाउंट इथं ओपन केलेलं आहे आणि मला हे डेमो अकाउंट मला ऑलरेडी दिलं होतं, बरोबर. त्यानंतर हे डेमो अकाउंट मी आता काढलेलं आहे, बरोबर का. हे डेमो अकाउंट मी तुमच्यासमोरच काढलेलं आहे. तर आता त्याची डिटेल्स आपण स्क्रीनशॉट काढून ऑलरेडी ठेवलेले आहेत. जरी स्क्रीनशॉट नाही काढला तरी चालते. जेव्हा तुम्ही डेमो अकाउंट ओपन कराल तेव्हा इथं डेमो अकाउंट तुमचं येऊन जाईल. त्यानंतर हे 3 डॉट आहेत, नाही 3 डॉट बघा इथं नीट 3 डॉट आहेत. ओके, 3 डॉट आहेत. ह्या 3 डॉटवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल, क्लिक केल्यावर अकाउंट इन्फॉर्मेशन येते, बरोबर का. अकाउंट इन्फॉर्मेशन आल्यानंतर MT5 ID इथं पूर्ण तुमचे अकाउंटची डिटेल येऊन जाते. ओके, तर आपल्याला विषय काय होतो की आपल्याला काय काय गोष्ट महत्त्वाच्या आहेत मोबाईलमध्ये MT5 मध्ये लॉग इन करण्यासाठी. तर आपला पहिला गोष्ट आहे सर्व्हर. ओके, सर्व्हर आपल्याला कोणता मिळाला आहे? XM ग्लोबल MT5. ओके, 5वा सर्व्हर मिळाला आपल्याला आणि MT ID भेटलेला आहे. ओके, तर हा एक ID आहे आपला. लॉग इन करण्यासाठी जो ID असतो, कोड असतो, तो हा आहे आणि सर्व्हर हा सिलेक्ट करायचा आहे. ओके, ही नेक्स्ट प्रोसेस आहे. मी तुम्हाला ही मोबाईलमध्ये समजून सांगतो. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. जर नाही काही समजलं तरी मला मेसेज करून सांगा टेलिग्रामवर, काही हरकत नाही, मी तुम्हाला मदत करेल जी लागते ती. ओके, व्हेरीफाईड कसं करायचं ते पण इझिली, एकदम इझिली, काही सुद्धा अवघड नाही आहे. जशा प्रोसेस येतील तशा कंप्लीट करत जावा, व्हेरीफाय होऊन जाईल. डेमो अकाउंट कसं ओपन करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमचे डिटेल्स पूर्ण व्हेरीफाईड कराल तेव्हा तुम्ही रिअल मनीमध्ये आला ना, तुम्ही तेव्हा डिपॉझिट पण करू शकता. ओके, डिपॉझिट पण करू शकता तुम्ही. इथं डिपॉझिटसाठी भरपूर ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. परफेक्ट मनी आहे, लोकल बँक ट्रान्सफर आहे. ओके, स्क्रिल आहे, ऑनलाईन बँक ट्रान्सफर आहे. तर भरपूर गोष्टी आहेत. तुम्ही मे बी UPIने पण होत असेल, पण आपल्याला ते चेक करायला लागेल. ओके, सॉरी, व्हेरीफाईड झाल्यानंतर तुम्हाला चेक करायला लागेल. ते मे बी UPIने पण होतं आहे पेमेंट. ओके, तर इझी पेमेंट प्रोसेस आहे. तुम्ही डायरेक्टली टाकू शकता, डिपॉझिट करू शकता तुम्ही. ओके, तर इथपर्यंत तुम्हाला समजून आलं असेल. तर आता नेक्स्ट प्रोसेस आहे ते मी तुम्हाला मोबाईलवर दाखवतो की MT5 मध्ये लॉग इन कसं करायचं, डेमो अकाउंट. आणि MT5 मध्ये जर रिअल अकाउंट असेल तर रिअल अकाउंट आता आपल्याला ट्रेड करायचं आहे आणि आपण जेव्हा इथं डिपॉझिट करेल मनी, खरे पैसे डिपॉझिट आपण करणार याच्यामध्ये, तर रिअल अकाउंट कसं लॉग इन करायचं, तर MT5चे डेमो अकाउंटचं जी प्रोसेस आहे ना ती सेम प्रोसेस रिअल अकाउंटमध्ये येते. ओके, पुन्हा आपण रिअल अकाउंटमध्ये इथं आलो बघा, हे डेमो अकाउंट, इथं डेमो आहे आपला, बरोबर. आता कुठे आपण रिअल अकाउंटमध्ये. तर रिअल अकाउंटमध्ये पुन्हा काय करायचं आहे बघा, 3 डॉट आहेत, 3 डॉटवर मी क्लिक करतो. क्लिक केलो आणि ह्याचं बघा अकाउंट इन्फॉर्मेशन आलं. ओके, अकाउंट इन्फॉर्मेशन सेम आलं बघा. सर्व्हर आलं आपल्याला इथं. सर्व्हर काय आलं आहे, XM ग्लोबल MT5 12. ओके, आणि त्यानंतर MT ID. ओके, जसं आपला झिरोदाचं वगैरे लॉगिंग असतं सेम तसं आहे. आणि जो पासवर्ड तुम्ही अकाउंट ओपनिंग करताना टाकला आहे ना तो पासवर्ड इथं टाकून द्यायचा. ते तुमचं होऊन जाईल, लगेच लॉग इन होऊन जाईल रिअल मनी. ओके, तर इथं तुम्हाला येतं की मार्जिन किती आहे. जेव्हा तुम्ही ॲड कराल, फंड ॲड कराल याच्यामध्ये, तर तुम्हाला इथं सगळं दिसून जाईल. ओके, आता तर सध्या काही नाही आहे आपल्या याच्यामध्ये. तर तुम्हाला मी माझं डेमो अकाउंट लॉग इन करून दाखवतो. MT5 मध्ये डेमो अकाउंट जसं लॉग इन करायचं तसंच सेम रिअल अकाउंट लॉग इन करायचं आहे. एकदम सोपं आहे, अवघड काही नाही आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, फक्त आपले जे पैसे आहेत ते डिपॉझिट आणि विड्रॉ करण्यासाठी फक्त हे ॲप यूज करायचे किंवा वेबसाईट यूज करायची. ओके, बाकी सगळ्या गोष्टी ट्रेड घेणं वगैरे सगळ्या गोष्टी MT5 मध्ये होणार आहेत. ओके, तर मी तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवेल काय प्रोसेस आहे ती. ओके, ही इथं आता आपण मोबाईलमध्ये चेक करूया सगळ्या गोष्टी. ओके,
तर आता मोबाईलमध्ये बघा MT5 ॲप डाउनलोड कसं करायचं आणि त्याच्यावरून ट्रेड वगैरे कशी घ्यायची एकदम सिंपल गोष्ट आहे, मी तुम्हाला दाखवतो. सिम्पली गुगलवर जायचं, गुगलवर जाऊन तुम्हाला सर्च करायचं MT5, ओके, आणि त्यानंतर सर्चवर क्लिक करायचं. फर्स्ट रिझल्ट येईल तुम्हाला, ओके, फर्स्ट रिझल्ट त्याच्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर बघा बघा इथं मेटा ट्रेडर 5 APK, ओके, याच्यावर क्लिक केलं की डाउनलोडवर क्लिक करायचं. ओके, डाउनलोडवर क्लिक केलं, फाईल डाउनलोड होईल, पूर्ण डाउनलोड होऊन द्यायची फाईल. तर आपली फाईल डाउनलोड झालेली आहे. सिम्पली याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इन्स्टॉल करून घ्या ॲप. हे नॉर्मल प्रोसेस आहे, जास्त काही वेगळी गोष्ट नाही आहे याच्यामध्ये. ओके, समजून घ्या गोष्टी, फक्त नॉर्मल आहेत थिंक. ओके, आता इथं ओपन अ डेमो अकाउंट. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं नाही, फक्त एक्सेप्ट करायचं आहे. आपलं अकाउंट कुठं झालेलं आहे, ओपन अ डेमो अकाउंट वगैरे सगळं क्लोज करायचं आपल्याला इथं काही घेणं देणं नाही आहे याच्या सगळ्या गोष्टीचं. आपला ब्रोकर कुठला आहे, एक्सएम ब्रोकर. तर आता बघा, पहिल्यांदा गोष्ट काय होणार आहे इथं लक्षात घ्या. हे असं इंटरफेस येईल किंवा आता दाखवलं ते तुम्हाला ते इंटरफेस येईल. ओके, इथं बघा डाव्या साईडला बघा कोपऱ्यात काय 3 डॉट आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर काय येतं इथं, लॉग इन टू एक्झिस्टिंग अकाउंट और ओपन अ डेमो अकाउंट. ओके, तर इथं गेट स्टार्टरवर क्लिक करायचं. गेट स्टार्टरवर क्लिक केल्यानंतर इथं प्लसचा आयकॉन दिसते, बरोबर, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि आपला ब्रोकर फाइंड करायचा. आपला ब्रोकर कुठला आहे, एक्सएम ब्रोकर. ओके, तर एक्सएम ग्लोबल मी सर्च करतो. ओके, आलं एक्सएम ग्लोबल. तर याच्यावर आपल्याला काय करायचं, सिम्पली क्लिक करायचं. तर बघा, लॉग इन टू एक्झिस्टिंग अकाउंटमध्ये आलो आहे आपण, बरोबर. तर ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, आता लॉगिंग आय डी टाकायचं आपल्याला, बरोबर. लॉगिंग आय डी मगाशी जो स्क्रीनशॉट घेतला किंवा अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये मी तुम्हाला दाखवलं PCवर, ते सेमच प्रोसेस आहे, इथं करूया. तर आता मी काय केलं, तर 1000चं डेमो अकाउंटचं आपल्याला लॉगिन करायचं आहे. ओके, तुम्ही रिअल मनीचं पण जेव्हा अकाउंट करायचाल ना, तेव्हा पण अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये जायचं. जी अकाउंट इन्फॉर्मेशन येईल ती सेम इथं ॲड करायची. मी डेमो अकाउंटचं टाकतो, हे ॲड करतो 2 मिनटं. मी डेमो अकाउंटचे डिटेल्स माझे टाकून देतो. ओके, आणि आपला जो सर्व्हर काय होता, एक्सएम ग्लोबल MT5 5चा सर्व्हर होता, बरोबर. तर आपण ते सिलेक्ट करायचं. बघा इथे MT5 ग्लोबल MT5 5वा सर्व्हर आला, बरोबर. याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर सेव्ह पासवर्ड, लॉगिनवर क्लिक करायचं. ओके, बघा तिथं कनेक्टिंग होतं आहे ते. तर डेमोकडून जो ओपन झालेला आहे सक्सेसफुली. ओके, तर आता बघा ह्याच्यामध्ये काय काय विषय असतो. ओके, तर आपण पहिलं बघायला गेलं तर कोर्समध्ये बघा, कोर्समध्ये तुम्ही आला तर तुम्हाला इथं पूर्ण करन्सी पेअर दिसून येतील. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाही. आपण काय करायचं, सिम्पली इथं पेन्सिलचं चिन्ह आहे बघा उजव्या साईडला कोपऱ्यातमध्ये. ओके, तिथं क्लिक करायचे. ओके, डिलीटवर क्लिक करायचं. हे सगळं आपल्याला डिलीट करायचं. एकसुद्धा आपल्याला काही गरज नाही याची, आपण सगळं डिलीट करतो आहे. आपल्याला काय काय पाहिजे त्या गोष्टीच फक्त ह्याच्यामध्ये ॲड करायचे. ओके, तर अकाउंट आपलं इथं ओपनिंग झालेलं आहे. MT5मध्ये आपण लॉग इन पण केलेलं आहे मोबाईलमधून. सेम प्रोसेस रिअल मनीसाठी आहे. रिअल मनीमधून जेव्हा तुम्ही डिपॉझिट करायला पैसे, तर सेम प्रोसेस आहे, सेम प्रोसेस फॉलो करायची, वेगळं काही नाही. कोर्ट्समध्ये आल्यानंतर बघा पहिली गोष्ट काय, प्लस आयकॉन दिसतो. येतो पेन्सिलच्या शेजारी प्लस आयकॉन दिसतो. तर आपण ट्रेड कशात करणार आहे, US 100मध्ये. तर नॉर्मली US 100 सर्च करायचं. ओके, US 100 कॅश आलं, US 100 इंडेक्स कॅश ॲड करायचं आपल्यामध्ये. ओके, हे ॲड झालेलं आहे बघा, ॲड झाले. आता USचं मार्केट बंद आहे, आता डायरेक्ट सोमवारी 7 वाजता चालू होईल मार्केट. ओके, आता दुसरं आपण कशामध्ये ट्रेड करतो, US 30, US डायरेक्ट 30 टाकायचं. US 30 कॅश आलं, US 30 कॅश ॲड करायचं. ॲड झालं. पुन्हा इथं आपल्याला काय करायचं आहे, US 500 आलं, US 500 कॅश ॲड केलं मी. बघा तिन्ही गोष्टी ॲड झाल्या. आपल्याला कुठलं नको आहे ते तुम्ही रिमूव्ह करू शकता. रिमूव्ह कसं करायचं तुम्हाला ते पण सांगितलं. ओके, पेन्सिलवर क्लिक कराल, जाऊ डिलीटवर क्लिक करायला तर त्यानंतर तुम्ही जे सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट करून तुम्ही डिलीट करू शकता. ओके, आले हे लक्षात गोष्टी. जेव्हा तुम्ही US 100वर असं क्लिक कराल तर तुम्हाला ऑप्शन येतो बघा, न्यू ऑर्डर, चार्ट, प्रॉपर्टीज, मार्केट स्ट्रॅटर्जीज आणि सिम्पल व्ह्यू मोड. ओके, तर सिम्पल व्ह्यू मोड म्हणजे क्लिक केलं की असा व्ह्यू येणार. ओके, नॉर्मल आहे, काही वेगळी गोष्ट नाही आहे. सिम्पल करू शकता किंवा ॲडव्हान्स करू शकता. ओके, तर अशा नॉर्मल गोष्टी आहेत. आता हे व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कवर करेल. आता ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करेल, कारण आता हा मोठा व्हिडिओ होऊन जातो. तर अकाउंट ओपनिंग कशी करायची ह्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या समजून सांगल्या आहेत. आणि अकाउंट ओपनिंगसाठी जी लिंक आहे
ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. त्या लिंकवरूनच तुम्ही जाऊन अकाउंट ओपनिंग करा. तुमचं अकाउंट एक्सएम ब्रोकरमध्ये इझिली काढू शकता. तर ह्याच्यामध्ये काही वेगळी गोष्ट नाही आहे, एकदम नॉर्मल आहे. रिअल मनीने पण असंच करायचं आहे आणि डेमो अकाउंटला पण असंच करायचं आहे. सध्या तुम्ही डेमो अकाउंट एक क्रिएट करून ठेवा, नॉर्मली ट्रेड करायला चालू करा. जेवढं समजते व्हिडिओज बघून, माझे व्हिडिओज बघून यूट्यूबवरचे, तसं तुम्ही हे करू शकता, ट्रेड घेऊ शकता. नॉर्मल डेमो अकाउंट आहे, त्यामध्ये काही रिअल पैसे जाणार नाहीत. तुमचे जे 1000 रुपये ते व्हिज्युअल मनी, ते काय पैसे जाणार नाहीत. तुम्हाला कळून जाईल की बाबा लॉट साईज किती आहे, एका लॉटला किती पैसे जातात, बाबा किती पॉईंटवर गेलो, किती मार्केट प्रॉफिट देतं, किती लॉस देतं, त्याला नॉर्मली कळून जातील. ओके, आलं लक्षात तुम्हाला? तर व्हिडिओ मी इथं एंड करतो आहे. ओके, थँक्यू.